नमस्कार. अमूल्य संचालित आजच्या आपल्या पायथागोरस अंकशास्त्राच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. प्रथम आपण गणरायांना वंदून, आपल्या कुलदेवता देवींना वंदून, आपल्या इष्टदेवतांना वंदून, आपल्या मातापितृ देवतांना वंदून, आपल्या सर्वांच्या गुरुवर्यांना वंदून आता आपण आपल्या या सत्राला सुरुवात करूया. काल आपण 1 ते 5 नंबर पाहिलेले होते. त्यानंतर आता आपण पुढे पाहणार आहोत 6 नंबर पासून. आता आपले राहिले 6, 7, 8 आणि 9. एवढे आपले नंबर बाकी राहिलेले ते आज आपण कंप्लीट करू आणि त्यानंतर मायनर नंबर म्हणजे काय ते पाहणार आहोत. आता इथे 1 ते 5 मध्ये आपण सूर्य पाहिला. 1 नंबरला, 2 नंबरला चंद्र, 3 नंबरला गुरु, 4 नंबर राहू, 5 नंबर बुध. त्यानंतर 6 नंबर आहे शुक्र. 6 नंबर कोणाला दिलाय? शुक्र. शुक्र हा 6 नंबरचा आहे. विनस, इंग्लिशमध्ये आपण त्याला विनस म्हणतो. तसंच शुक्र म्हणजे आपली पत्नी असं पण पाहिलं जाते. शुक्रावरून पत्नी पण पाहिली जाते. आता त्यांची डेट ऑफ बर्थ 6 असेल किंवा त्यांच्या पूर्ण डेट ऑफ बर्थची टोटल 6 वरती येत असेल, अशा लोकांवरती हा शुक्राचा काय असतो? प्रभाव असतो. ओके, म्हणजे ती शुक्रप्रधान लोक असतात. आता ह्या लोकांच्या बाबतीत सांगायचं झालं किंवा ह्या नंबरच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही खूप फॅमिली ओरिएंटेड असतात. म्हणजे आपल्या फॅमिलीवरती खूप प्रेम करणारी असतात. बाहेर काही असून दे, कशी असून दे, पण फॅमिलीला फर्स्ट प्रेफरन्स असं त्यांचा काय असतो? स्वभाव असतात. त्यांचं शुक्रप्रधान म्हटलं की दिसायला पण सुंदर असतात. भले सुंदर नसले तरी पण राहणीमान त्यांचं एकदम काय असते? हायर लेवलचं असते. कुठेही गेले तर ते 4 चौघात उठून दिसणारे असतात. त्यांचा ड्रेसअप म्हणा किंवा पेहराव म्हणा, मग पुरुष असून दे स्त्री असून दे, एवढा जबरदस्त असतो की ते सगळ्यांमध्ये उठून दिसतात. अट्रॅक्टिव्ह त्यांना पर्सनॅलिटी देवाने दिलेली असते. सदैव आनंदी राहणारी ही लोक असतात. या लोकांना कसं एकदम लक्झरियस लाईफ जगायला आवडते. कपडे पण साधे सुधे घालणार नाही, ब्रँडेड घालणार. ओके, म्हणजे यांची लाईफस्टाईल एकदम उंची असते. आता मी सांगितल्याप्रमाणे जीवनाचा आनंद घेणं हे त्यांचं काय असते? तत्व असते. रडत बसायचं नाही. आहे ना, देवाने जीवन दिलंय त्याचा आनंद घ्यायचा. भले खिशात पैसे नसून दे, पण हे असे दाखवणार की ओके माझ्याकडे सगळं आहे, भरपूर आहे. समजलं ना? एकदम जुगाडू असतात ही लोक. कशी असतात? जुगाडू. शुक्रप्रधान लोक कशी असतात? जुगाडू. त्यांना जे हवं आहे ते मिळवण्यासाठी ते काय करतील? समजलं ना? काय जुगाड करतील आणि ते मिळवतील. ओके, यांचे मित्रमंडळी पण भरपूर प्रमाणात असतात किंवा मित्रमंडळी यांना करायला, नवीन ओळखी निर्माण करायला पण खूप आवडतात. तेवढेच ते आपले नातेसंबंध पाळण्यामध्ये पण चांगले असतात. कुठली जबाबदारी घेतली तर ती पण पूर्ण करतात. त्यानंतर या लोकांचा ओढा हा पैशाच्या मागे जास्त असतो. त्याच प्रकारे फिजिकल रिलेशनशिप, शारीरिक संबंध, कारण की शुक्र म्हटलं की अट्रॅक्शन. ओके, त्यामुळे थोडेसे या 2 गोष्टीमुळे
थोडस ते बदनाम पण असतात. धनसंपत्तीच्या मागे, ओके, किंवा अपोजिट सेक्सच्या बाबतीत त्यांना अट्रॅक्शन जास्त असतं. स्वभाव जरा मोडी असतो. तसंच शुक्रप्रधान म्हटलं की ही लोक कुठल्या ना कुठल्या कलेमध्ये चांगली असतात. त्यांचं माइंड क्रिएटिव्ह असते. ओके. आता विनस किंवा शुक्र म्हटलं की तो दैत्यांचा गुरु आहे. कोणाचा गुरु आहे? दैत्यांचा गुरु आहे. त्यामुळे थोडस त्यांचं वागणूक आता आपण पाहिलं की मुडी पण असते, थोडे विचित्र पण असतात. त्यांच्या मनाला ज्यावेळी वाटेल त्यावेळी ते काम करतील, अन्यथा करणार पण नाही. ती लोक मुडी असतात. तसंच बऱ्याच वेळा हे व्यसनाच्या आहारी जाण्याची पण शक्यता असते. छंदी असतात. आता आपण बघतो की कला क्षेत्रामध्ये मॅक्झिमम जेवढी लोक काम करतात ती छंदी असतात, व्यसनी असतात. ओके. त्यानंतर ही लोक, समजा लेडीज असतील, तर ह्या स्त्रिया आपल्या मुलांच्या बाबतीत खूप काळजी घेणारे असतात. तर या लोकांनी काय केलं पाहिजे की थोडंसं काही वेळा मोठेपणा गाजवण्यामध्ये त्यानंतर ते मान सन्मान ठेवत नाही किंवा दुर्लक्षित करतात आपल्यापेक्षा मोठ्यांना. तर या लोकांनी दुसऱ्यांचा रिस्पेक्ट ठेवायला, मान द्यायला शिकलं पाहिजे. ओके. तसंच त्यांनी आपल्या तेव्हा यांना सुंदर व्यक्तिमत्व दिलं असते, पर्सनॅलिटीची सुंदर होते, त्याचं पण चांगल्या प्रकारे त्यांनी वापर केला पाहिजे, चांगल्या कामासाठी केला पाहिजे, नको त्या कामासाठी करता कामा नये. त्यांचं वैवाहिक जीवन पण चांगलं असते. हे रोमॅन्टिक असतात. समाजामध्ये पण ते चांगले मिळून मिसळून राहणारे असतात. समाजात उठून दिसणारे असतात. संगीताची आवड असते. मित्रमंडळींबरोबर पार्टी करण्यात त्यांना खूप आनंद मिळतो. प्रवास करायला पण खूप आवडतो. आता सहा जर सिंगल असेल किंवा दोन असेल तर चांगलं असतं. पण दोन पेक्षा जास्त गेला, तीन, चार, पाच, तर या लोकांची थोडी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असण्याची शक्यता असते. सहा जर जास्त वेळा आला तर. त्यानंतर यांना हेल्थ प्रॉब्लेम काय असू शकतात? एक म्हणजे लंग्सशी रिलेटेड यांना आजार होऊ शकतात. गळ्याशी संबंधित आजार होऊ शकतात. हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. स्त्रिया असतील तर युरिनल प्रॉब्लेम त्यांना होतात किंवा तिथे इन्फेक्शन होऊ शकतात. त्यानंतर या लोकांना कॅन्सर होण्याची पण शक्यता असते. आता यांनी प्रोफेशन काय करायचं, कुठल्या उद्योगधंद्यामध्ये किंवा नोकरी करायची, तर हे क्रिएटिव्ह असतात.
त्यामुळे कला क्षेत्रामध्ये हे काम करू शकतात, मॉडेलिंग करू शकतात, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते, रेडीमेड रेडीमेड गार्मेंटचा ते बिझनेस करू शकतात. आता शुक्र म्हणजे कपडा पण आहे. कपड्याचे म्हणजे रेडीमेड रॉ कपडा नाही, तर शिवून तयार असलेले रेडीमेड कपडे, त्यांचा हे बिझनेस करू शकतात. फॅशन डिझायनिंग, ओके, आर्टिस्टिक म्हणजे चित्र काढणं, फिल्म मध्ये काम करणं, अशी कामं हे करू शकतात. आता प्रत्येकाकडे 6 असणं फार गरजेचं आहे. ओके, कारण की 6 असेल तर तुमच्याकडे पैसा चांगला असतो. शुक्र आहे, आर्थिक विवंचना कमी राहते. तसा 5 तुम्हाला स्टॅबिलिटी देतोय, तर 6 तुम्हाला लक्झरियस लाईफ देईल. ज्यांच्याकडे 6 नसतो ती लोक एवढी लक्झरियस लाईफ जगत नाही. त्यामुळे एक चांगलं जीवन जगायचं असेल, मस्त मौला, तर तुमच्याकडे 6 नंबर हवा. 6 नंबर असेल तर तुम्हाला फॉरेनला जाण्याचा पण योग येऊ शकतो. आता हल्लीच्या जगामध्ये सगळ्यांना पैसा हा फार महत्वाचा झालेला आहे. कारण की आता सर्व क्षेत्रामध्ये पैशालाच काय दिलं ते महत्व दिलं जाते. शुक्र म्हणजे लक्ष्मी पण आहे. शुक्र म्हणजे काय, लक्ष्मी पण आहे. त्यांचा शुक्र वीक असतो, त्यांच्याकडे पैसा कमी असतो किंवा यायला प्रॉब्लेम होतो. समजलं ना? त्यामुळे शुक्राला तुम्ही चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट करा. त्यासाठी तुम्ही दररोज गुलाबत्तर आपल्या शरीराला किंवा आपल्या कपड्यांना लावा. श्री सुक्ताचं वाचन करा. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला शुक्र स्ट्रॉंग करायचं असेल तर आपल्या पत्नीला महिन्यातून एकदा तरी शुक्रवारच्या दिवशी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा, किंवा शुक्रवारच्या दिवशी गिफ्ट तिला द्या. महिला म्हणतील वा, छान आहे, पण त्यांच्या नवऱ्यांनी हे ऐकलं पाहिजे. आपल्या घरात शुक्र म्हणजे काय सांगितलंय, आपली पत्नी. सूर्य हा पत्नीसाठी काय, पती. तर तुम्हाला शुक्र चांगला करायचं असेल तर हे साधे आपले उपाय आहेत. श्रीसुक्ताचं वाचन आहे, पत्नीला काहीतरी गिफ्ट देणं, गुलाब अत्तरचा वापर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये करणं. अजून बरेच उपाय आहेत, ते आपण नंतर बघूच. त्यानंतर 6 हे जे काय आपण सांगितलं ते कोणाला आता 6 कोणाचा डेट ऑफ बर्थ असेल किंवा टोटल ऑफ द बर्थ डेट असेल तर पटलं असेल तर हो म्हणा. बरोबर आहे गुरुजी, माझी आहे आहे ना? डेट ऑफ बर्थ. हो, 24 आहे. बरोबर आहे सर. ओके, आमच्या 24 आहे. फॅमिलीमध्ये सगळ्यांचं आहे. हो, आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं आहे सर. सगळ्यांचं म्हणजे सगळंच शुक्र आहेत, म्हणजे कोणाचं कोणा ऐकणारच नाही. गावाल्यांचं शक्यतो लव्ह मॅरेज असतं. सगळेच माझा एकदम पण आहे. उंची लाईफ जगणारे असतात. तुमचं पण आहे ना हो अनुराधा? हो सर. सर.
हो मग हो तुम्ही माझा पण परफ्यूमचा वगैरे बिझनेस तुमचा चालतोच ना, किंवा हो सोप साबण बनवणं. साबण ओके, हो ते पण हो त्याच्याशीच हो संबंधित आहे. हो म्हणजे तुमचं रिलेट झालेलं आहे तिथे. हो ओके, म्हणजे आपण व्यवसाय स्वीकारताना पण आपले नंबर्स आपल्याला खूप मदत करतात. हं? हो त्यामुळे त्यांना तुम्ही फॉलो केलात तर आपल्याला जीवनात सक्सेस मिळणं फार सोपं जातं. हम्म. समजलं ना? म्हणजे आता तुम्ही हे जे काही शिकताय ते फक्त ऐकण्यासाठी आणि लिहिण्यासाठी शिकू नका, तर ते फॉलो करा. ओके, ज्योतिषशास्त्र खूप कठीण आहे, मी म्हटलं ना, समजून घ्यायला. पण अंकशास्त्र समजून घेणं एकदम सोपं. या अंकशास्त्रावरून आपण स्वतः काय आहोत हे आपल्याला समजायला एकदम सोपं जातं. आपली काय पर्सनॅलिटी आहे किंवा आपल्यात काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे समजून घेणं सोपं जातील. बऱ्याच वेळा आपल्यालाच माहिती नसते आपण काय आहोत. ओके, आपण काय आहोत हे आपल्याला बऱ्याच वेळा समजून येत नाही, पण हे अंक आपल्याला सांगतात. आपल्याशी जे जुडलेले अंक असतात ते आपल्याला सांगतात की आपण कोण आहोत. आणि मी ज्यावेळी हे शिकलो त्यावेळी मला पण समजलं की आपण काय आहे, आपल्या काय चुकते. ओके, आपल्या चुका कुठे होत आहेत, आपण कसं वागलं पाहिजे, कसं पुढे गेलं पाहिजे हे आपल्याला दाखवण्याचं काम आपलं हे अंकशास्त्र करते. म्हणून प्रत्येकाने अंकशास्त्र शिकणं फार गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्र शिका, वास्तू शिका, पण त्याच्याबरोबर जर तुम्ही अंकशास्त्र शिकलात तर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल, इतरांच्या पर्सनॅलिटीबद्दल किंवा त्यांच्यात काय कमतरता असेल, काय नसेल हे पटकन समजून येते. जसं आता आपण आतापर्यंत किती 6 नंबर घेतले, बरोबर आहे ना? तर त्या 6 नंबरवरनं तुम्ही ॲन एन एव्हरेज म्हणजे तुम्हाला समजू लागलं असेल की ओके, या नंबरबद्दल असं आहे, त्या नंबरबद्दल असं आहे, किंवा याच्याबद्दल असं केलं पाहिजे, किंवा यांनी काय काळजी घेतली पाहिजे. किंवा बऱ्याच जणांनी काय केलं असेल, आपल्या घरच्या पण लोकांचे डेट ऑफ बर्थ आता विचारात घ्यायला सुरुवात केली असेल, की अरे माझ्या घरी माझ्या मिसेसचा हा नंबर आहे, माझ्या मुलांचा किंवा मुलीचा हा नंबर आहे. मग त्याच्याशी तुम्ही मॅच करून पाहिलं असेल, बरोबर की नाही? आता जनरली एक महत्वाचं आहे की न्युमरोलॉजी आपण ज्यावेळी फॉलो करतो त्यावेळी 12 वर्षापर्यंतची जी मुलं असतात, ओके, त्यांच्यावरती न्युमरोलॉजी फक्त तुम्ही त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी वापरा. ओके, पण त्यांच्यावरती कुठला काही नियम लादू नका. ओके, 12 वर्षानंतर आपण काय करू शकतो, मुलांच्या बाबतीत पण याचा वापर करू शकतो. समजलं? तर हा पण महत्वाचा नियम आहे. त्यानंतर आपला अंक आहे 7. 7 हा अंक दिलेला आहे केतूला. कोणाला? केतूला. ओके, तर ज्यांची जन्मतारीख 7 असेल किंवा पूर्ण जन्मतारखेचा टोटल आहे ती जर 7 येत असेल तर आपण काय असतो, केतूशी संबंधित व्यक्ती असतो. आपल्यावरती केतूचा काय असतो, प्रभाव असतो. ओके, केतू म्हणजे काय, तर राहू म्हणजे चेहरा, तर केतू म्हणजे मानेखालचा भाग. ओके, शरीर म्हणजे हे केतू आहे. आता बघा, केतूला डोकं नाहीये, त्यामुळे केतूप्रधान लोक असतात ती डोक्याने विचार करत नाही. ती कशाने विचार करतात? हृदयाने. कशाने? हृदयाने विचार करतात. जी डोक्याने विचार करतात ती चालक असतात, जी हृदयाने विचार करतात ती कशी असतात? साधी असतात लोक. हा फार महत्वाचा काय फरक आहे दोघांमध्ये, राहू अँड केतूमध्ये. तर केतू म्हणजे काय, तर आपल्या मानेखालचा भाग सगळा केतूकडे आहे. तर केतूला डोकं नसल्यामुळे तो डोक्याने विचार नाही करत, हृदयाने विचार करतो. सॉफ्ट हार्टेड असतात. ओके, या लोकांना कोणीही जीवनामध्ये सहज फसवू शकते. यांच्या जीवनात धोका, धोका, धोका. त्यांच्या जीवनात काय असतो? धोका, धोका, धोका. कारण की हे पटकन दुसऱ्यांवरती विश्वास ठेवतात. त्यांच्यापासून दुसऱ्यांना फायदा होतो. पण यांना
फायदा होत नाही, कारण की ती तिथंच नाही फायदा झाल्यावरती. त्या लोकांनी कधीच पार्टनरशिप करू नये, भागीदारीमध्ये कुठलंही काम बिझनेस करू नये, त्याला ती फसली. पण ही लोक जिनियस असतात, जिनियस. एखादी गोष्ट जर त्यांनी ठरवली की आपण शिकायचं, त्याचा पाठपुरावा करायचा, त्याचा किस काढायचा, तरी ते पूर्ण त्याच्यात कॉन्सन्ट्रेट होतात. न्यूमरोलॉजीमध्ये म्हटलं जाते की मॅक्झिमम जेवढी मोठमोठे सायंटिस्ट आहेत ते 7 नंबरशी संबंधित आहेत. त्यांचं डिव्होशन खूप असते. एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की ते डीपमध्ये जाते. रिसर्च साठी पण हा नंबर चांगला आहे. रिसर्च. ओके. पण या स्वभावामुळे बऱ्याच वेळा ते एकटे पडतात किंवा आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. कामाला जास्त महत्व देतात. केतू म्हणजे मोक्ष, म्हणजे मोक्ष. सांसारिक जीवनापासून आपल्याला मोक्ष देणारा काय आहे, नंबर आहे. म्हणून कुटुंबापासून हे लोक थोडे लांब असतात, कामाला महत्व देतात. मोक्ष. ह्या लोकांची अध्यात्मामध्ये चांगली काय असते, गती किंवा पकड असते. मेडिटेशन हे चांगल्या प्रकारे करू शकतात. रिसर्च अँड अनालिसिस मध्ये हे चांगले असतात. कुठलीही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घेण्याची यांची कुवत असते, त्यांना चांगली कुवत आहे. चांगली इंट्युशन पॉवर यांच्यामध्ये असते. यांना 7 नंबरला शिवाचा तिसरा डोळा पण म्हटलं जाते. आताच मी सांगितलं की या लोकांना प्रत्येक गोष्टीचा किस काढणं फार आवडते. खोलात जाणं, त्याला आपण काय बोलतो, खोलात जाणं खूप आवडते. आणि यामुळे ते एकटे म्हणजे एकटे पडतात किंवा त्यामुळे ते त्यांना एकटे राहायला आवडते. पण ही लोक भावनिक असतात, इमोशनल असतात, कारण की मी सांगितलं ना, हृदयाने विचार करणारे, कुठल्याही गोष्टीचा अति विचार करणारे, हे त्यांचे लूप होल्स आहेत किंवा डिमेरिट्स आहेत. थोडा संशयी स्वभाव असतो. हे चांगले गणिती तज्ज्ञ होऊ शकतात, म्हणजे गणित म्हणा, अकाउंटिंग म्हणा, आकडेमोड असतं ना, त्याच्यामध्ये यांना चांगला इंटरेस्ट असतो. जीवनात केलेल्या चुकांपासून हे शिकत असतात, अनुभव घेत असतात. यांच्या बाबतीत म्हटलं आहे की यांनी मागच्या जन्मात भरपूर ज्ञान मिळवलेलं असते, त्याचा उपयोग ते ह्या जन्मात करायला आलेले असतात. त्यांचा स्वभाव जरा संशयी पण असतो.
बऱ्याच वेळा एकांतपणा किंवा कामात जास्त मग्न राहिल्यामुळे ते काय होतात, फॅमिलीशी थोडे दूर होतात किंवा फॅमिलीला जास्त वेळ देऊ शकत नाही. आता आपल्यापैकी कोणी आहे का 7 नंबर? तुमच्यासमोर एक बसलेला आहे जो तुमच्याशी बोलतोय. तो पण 7 नंबरच आहे. माझा सुद्धा आहे. कोणाच आहे? एका वेळी एकाच नाही. माझा आहे ओके. मीनाक्षी. ओके. तुमचा पण आहे ना म्हटलं सर. हा, मग मी बोललो ना तुमच्यासमोर 7 हा. नंबर बसलेला आहे. जीवन में धोका धोका धोका. त्याच्यातून पुढे जायचं. ओके. तर मेन म्हणजे या लोकांचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज का असतो तो लिहून घ्या. या लोकांना नाही म्हणता येत नाही. समोरच्याला नाही म्हणता येत नाही. बऱ्याच वेळा त्यांना समजते की आपण म्हणजे याच्यामुळे अडचणीत येऊ शकतो, तरी पण ते समोरच्याला नाही बोलू शकत नाही. जाऊन दे, त्याचं भलं होते असं. समजलं? बस एवढेच आहेत 7 वाले. तर 7 वाल्यांनी जीवनामध्ये एक शिकायचं की नाही बोलता आलं पाहिजे. काय? नाही बोलता आलं पाहिजे तुम्हाला. त्यांना येईल ते आपल्या जीवनामध्ये काय करतील? बदल करतील. त्यांना येणार नाही ते परत परत त्या चुका करतील. ओके. 7 आणि 5 हे 2 नंबर असे आहेत की ज्यांचे कोणीच दुश्मन नसतात, ते सगळ्यांचे मित्रच आहेत. ओके. 7 आणि 5 या 2 अंकांचे कोणीच शत्रू नाही आहेत, सगळे मित्रच असतात. आता यांना हेल्थ इश्यू काय काय होतात? यांना अति विचार केल्यामुळे मेंटल इलनेस येतो. अति विचार करतात. नर्वस सिस्टमशी संबंधित आजार होऊ शकतात. स्त्री असतील तर प्रेग्नन्सी गर्भधारणे बाबतीत प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यानंतर नखं म्हणा, केस म्हणा, यांच्याशी संबंधित पण यांना आजार किंवा दोष निर्माण होतात. कफ, खोकला होणं, क्रोनिक डिसीज जे लवकर बरे होत नाही. तसंच केतू म्हणजे काय? पाईप आहे, नळी आहे, तांबट. समजलं ना? तर आपल्या ज्या वेन्स आहेत, ओके, त्याच्याशी संबंधित पण आजार होऊ शकतात. तर या लोकांनी प्रोफेशन, व्यवसाय किंवा नोकरी काय करावी? हे लोक चांगले टीचर बनतात. या लोकांना अध्यात्माची आवड आहे, त्यामुळे हे चांगले धर्मगुरू बनू शकतात. एखाद्या धार्मिक ठिकाणी चांगले कार्यकर्ते बनू शकतात, ट्रस्टी बनू शकतात. धार्मिक कामामध्ये ते पुढे जाऊ शकतात. चांगले ज्योतिषी बनू शकतात.
अकल्ट सायन्समध्ये, मग कुठलंही क्षेत्र असून दे, अकल्टमध्ये वास्तू असून दे, ज्योतिष असून दे, निम्रो असून दे, टॅरो असून दे, काही कुठलंही क्षेत्र असून दे, त्यात हे चांगल्या प्रकारे आपलं करिअर करू शकतात. त्यांचं आता मी सांगितलं की हेतू म्हणजे काय, नळी पाईप आहे, तर वायर म्हणा, पाईप म्हणा, अशा गोष्टी बनवणं किंवा विकणं, याचा पण ते बिझनेस करू शकतात. पाळीव प्राणी विकण्याचा ते बिझनेस करू शकतात. खेळणी विकण्याचा, बनवण्याचा ते बिझनेस करू शकतात. रिसर्च सेंटरमध्ये पण ते काम करू शकतात. फक्त सगळी कामं करताना एकट्याने करायची आहे. स्टार मार्क करून ठेवा. भागीदारी करू नका. तर कोणी आहे 7 नंबर ज्यांनी पार्टनरशिप केली आणि धोका खाल्ला? जेवढं मी सांगितलं तेवढे माझे अनुभव आहेत, म्हणजे आलेले आहेत मला. त्या दिवशी मला हे समजलं, त्या दिवसापासून मी पार्टनरशिप करणंच बंद केलं. 1 लाख बरोबर आहे. माझ्या भावाचे 7 नंबर आहे आणि आतापर्यंत जीवनामध्ये भरपूर त्यांनी म्हणजे खूप लोकांनी फसवलं बिझनेसमध्ये पण, आणि घरं खूप बदलली त्यांनी, आणि नातलगापासून अलिप्त आहेत. बरोबर. समजलं ना? त्यामुळे आता तुम्ही त्यांच्यामध्ये हो. बदल घडवू शकता, तुम्हाला माहिती पडल्यानं की त्यांचा प्रॉब्लेम कोणामुळे होतोय. समजलं ना? हो हो हो. न्यूमरोलॉजी तुम्हाला पटकन सांगते की तुमच्या कोणामुळे काय प्रॉब्लेम होतोय. एवढं तुम्ही ज्योतिष शिकल्यानंतर पण तुम्हाला समजून येत नाही. ओके, हे तुम्हाला पटकन सांगते. म्हणून मी सांगितलं की मी 2011 पासून या क्षेत्रामध्ये आहे. बरोबर. ज्योतिष, वास्तू, टॅरो, निमरू, हे मी 2011-12 या सालामध्ये काय शिकून पूर्ण झालेलो होतो. समजलं ना? आणि ते फॉलो करत होतो. तर 7 नंबर आहे चांगला, पण साधा आहे, सरळ. ओके, त्यानंतर 7 पण एकदम जास्त असता कामा नये. 2 पेक्षा जास्त असता कामा नये. जर असेल तर वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके, त्यानंतर सॅटर्न म्हणजेच शनी, 8 नंबर. सगळेच यांना घाबरतात. शनी शनी म्हटलं की 7.5, बरं की नाही, वक्रदृष्टी टाकणारा, असा सगळ्यांचा समज आहे. पण न्यूमरोलॉजीमध्ये कुठल्याही नंबरला म्हणा किंवा ग्रहाला वाईट म्हटलेलं नाहीये, सगळेच चांगले आहेत. ओके, तर 8 नंबर कोण आहे? शनी आहे. शनी 8 नंबर. आता न्यूमरोलॉजीमध्ये सांगितलंय की 2, 4, 8 हे नंबर थोडे स्ट्रगलिंग किंवा स्ट्रगल देणारे आहेत. पण स्ट्रगल कशाला देतात? तर चांगल्यासाठी देतात. जसं आता शनी आहे, 8 नंबर आहे, तर तो काय सांगतो की तुम्ही जीवनामध्ये मेहनत घ्या, परिश्रम करा. ओके, मेहनत घ्या, परिश्रम घ्या, की तुम्हाला चांगलं त्याचं फळ मिळेल. शॉर्टकट वापरू नका. पैसे कमवण्यासाठी म्हणा, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही शॉर्टकट वापरला की शनी महाराजांना राग येणार. मेहनत करा की तुम्हाला ते चांगले फळ देणार. ओके, म्हणून ज्यांची डेट ऑफ बर्थ 8 असेल किंवा त्यांच्या डेट ऑफ बर्थ टोटल जे काही नंबर्स आहेत त्यांची टोटल 8 येत असेल, तर अशा लोकांनी लक्षात ठेवायचं की शॉर्टकटच्या मार्गात पडू नका. मेहनत करा. मला माहिती आहे की त्यांना भरपूर अडचणी येतात. भरपूर शारीरिक बळ काय खर्च करावं लागते. समजलं ना? आता 8 वाली जी काही माणसं असतात ती कशी असतात? आपलं खरं करणारी असतात, मनाचं, आपल्या मनाचं. म्हणजे त्यांना
स्वतःवरती जास्त भरोसा असतो, मेहनतीवरती जास्त भरोसा असतो. ओके, ते शॉर्टकटच्या मार्गात जात पण नाही. मेन म्हणजे तरी पण शनी महाराजांनी सांगितलंय, सगळ्यांनाच सांगतात ते, 8 नंबरवाल्यांना नाही, सगळ्यांनाच, की तुम्ही शॉर्टकटच्या मार्गाने जाऊ नका, मग मी तुम्हाला त्रास देणार. ओके, शनी काय सांगतो, तुम्ही जे कर्म कराल त्यानुसार मी तुम्हाला फळ देणार. म्हणून 8 नंबर आहे किंवा शनी आहे, तो कोण आहे? न्यायाधीश आहे. आपल्या कर्माचं काय करणारा? माप तोल करणार आहे, न्यायाधीश आहे, जज आहे, आपल्या कर्माचं फळ देणार आहे. 8 नंबरची जी काही लोक असतात त्यांना जीवनामध्ये स्लो सक्सेस मिळतो, हळूहळू सक्सेस मिळतो. कारण की शनी कसं आहे? मंद गती आहे ना. म्हणजे उतार वयात आपल्याला बरेच वेळा काय मिळते? यश मिळते. यंग एज मध्ये आपण खूप मेहनत घेतो आणि मग त्याचं फळ मिळायला लागते 40 नंतर, 50 नंतर. समजलं? तर 8 नंबर वाल्यांनी मेहनत करा, शॉर्टकटच्या मार्गात जाऊ नका. ओके, चांगल्या मार्गाने जा. तुम्हाला उशीर होईल पण त्याचं फळ चांगलं मिळेल. त्यानंतर लाईफमध्ये स्ट्रगल असणार, प्रत्येक कामाला थोडा उशीर होणार, पण तुम्ही काय करा? धीर सोडू नका. तसंच हे चांगले वेळेचं नियोजन करणारी पण असतात, चांगलं शिस्तीने वागणारी पण असतात. ओके, त्यामुळे त्यांना थोडासा उशिरा पण जीवनात चांगले यश मिळते. ओके, त्यानंतर हे कसे असतात? पैसे सहजासहजी म्हणजे उधळणारे नसतात. खूप काटेकोरप्रमाणे, म्हणजे कंजूस नाही बोलणार, पण काटेकोरप्रमाणे पैशाचा वापर करणारी असतात. अवास्तव अनाठाई खर्च करणार नाही. गरज असेल तरच करा, त्याचा गप्प राहा. समजलं ना? त्यामुळे यांना पैशाचं मॅनेजमेंट चांगलं जमते. चांगलं व्यवस्थापन करणारे असतात. ओके, रिसोर्सचा नीट वापर करणारी, साधन सामुग्रीचा चांगल्या प्रकारे वापर करणारे असतात. समजलं? तसंच मगाशी मी सांगितलं की स्वतःच्या हिमतीवरती ते पुढे जाण, स्वतःवरती त्यांचा विश्वास असतो. ओके, कधीच ते कोणाची हेल्प घेणार नाही. ओके, तर ही लोक असतात ती थोडीशी हट्टी पण असतात. त्यांनी आहे ना, हट्टी असतात, सहजासहजी दुसऱ्याचं कोणाचं काही मान्य करत नाही. त्यानंतर तर्कबुद्धीचा वापर करणारे असतात, लॉजिकली प्रॅक्टिकली जगणारे असतात. प्रॅक्टिकली म्हणजे काय? जे आपण करून पाहू आणि त्याच्यातून अनुभव घेऊ. समजलं ना? इमॅजिनेशनवरती ते हे नाही करत. आकाशात तारे तोडणारे ते, स्वप्नात तारे तोडणारे नसतात. कृती करणार, त्याच्यातून काय रिझल्ट मिळणार ते पाहणार. ओके, कोणी सांगितलं की हे केल्यावरती खूप फायदा होतो, तर त्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार, ते करून बघणार आणि होत असेल तर पुढे जाणार. ओके, म्हणजे ऍक्शन ओरिएंटेड असतात ते. तसंच कुटुंबावरती पण त्यांचं प्रेम असते. आता ही लोक असतात ती, त्यांचे थोडस इच्छा आकांक्षा मोठ्या असतात शनिप्रधान लोकांच्या, पण त्या थोड्या उशिरा पूर्ण होतात. हा त्यांच्यामधला काही आहे प्रॉब्लेम आहे. धनसंपत्तीची पण त्यांना ओढ असते, पण ती पण त्यांना उशिरा मिळते. ओके, त्यामुळे थोडेसे निराश होतात, पण जिद्द सोडत नाही. ते मिळवण्यासाठी काम करत राहतात. ओके, 8 नंबरवाल्यांना यश मिळणार, पण ते उशिरा. बऱ्याच वेळा थोडंसं टेन्शन घेतात, ते अरे मेहनत घेते पण एवढं सक्सेस नाही मिळत, पण मिळणार. ओके,
त्यानंतर शनिप्रधान जे काही लोक असतात ते आपले भोग भोगायला, मागच्या जन्मी काय चुकीचं केलं असेल तर ते भोगायला ते आलेले असतात. ओके. कारण की त्या जन्मी ते पूर्ण न झाली ते असं या जन्मी ये, म्हणून त्यांना ते थोडस शनी काय करतो, स्ट्रगल करायला लावतो, मेहनत करायला लावतो. त्यानंतर या लोकांना हेल्थ इश्यू काय होतात. आता शनी हा हाडांचा कारक आहे, त्यामुळे यांना हाडांचे विकार होतात. त्यानंतर नख लवकर खराब होणं, केस गळतील किंवा केस पिकणं, सफेद होणं. शनी खराब असेल तर केस लवकर तुमचे पिकतात किंवा पडायला लागतात. दात दुखी, थंडीपासून आजार होतात. थंडी म्हणजे शनी हा शीत ग्रह आहे. ओके. तर जास्त थंडी पडली का यांना आजार पण येतात. पॅरालिसिस यांना होण्याची शक्यता आहे. डोळ्याचे विकार होण्याची शक्यता आहे. त्वचा कोरडी पडणे, असे आजार यांना होतात. शनी म्हणजे पाय, जास्त करून या लोकांना पाय दुखण्याचे आजार खूप होतात. आता ही लोक काय काय कामं करू शकतात, तर ही लोक सिव्हिल कामं म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये कामं करू शकतात, सिव्हिल इंजिनियर बनू शकतात. त्यानंतर चांगले वकील होऊ शकतात, ऍडव्होकेट होऊ शकतात, जज होऊ शकतात. त्यानंतर लोखंडाशी संबंधित कामं करू शकतात. त्यानंतर चांगले शेतकरी बनू शकतात. त्यानंतर खाणीमध्ये कामं करू शकतात. जेलमध्ये कामं करू शकतात. जेल, स्मशानभूमी, चांगले वॉचमॅन बनू शकतात, गार्ड बनू शकतात, प्लंबरचं काम करू शकतात, साफसफाई कामगाराचं काम करू शकतात. त्यानंतर कुंभारकाम, मातीशी संबंधित, जे जमिनीतून आपल्याला जेमस्टोन मिळतात, रत्न मिळतात, त्यांचे कामं करू शकतात. कोर्ट रिलेटेड कामं, न्यायालयाशी संबंधित. तर एवढे प्रोफेशन आहेत करण्यासारखे. समजलं? तर आपल्यापैकी कोणी आहे का शनी प्रधान व्यक्ती? सर माझ्या बर्थडेची टोटल 8 येते. ओके, 8 येते ना. मग स्ट्रगल इन लाईफ. हो. ओके. हो आहे. आता बरेच जण विचारतात की आपण डेट ऑफ बर्थ आणि टोटल ऑफ द बर्थ डेट, ओके, असे 2 नंबर आपल्याला जीवनात सदैव काय आपल्या पाठपुरावा करत असतात. तर याच्यामध्ये पण Total of the त्यांचा birth आहे. सरांचा हॅलो, सरांचा टोटल ऑफ बर्थ 8 आहे. 8 आहे. ओके. तर आता टोटल ऑफ बर्थ हा, तर ह्यांचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये कधी आणि केव्हा पडतो, कसा पडतो? ओके. ते पण बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. तर जनरली पहिली 40 वर्ष आपल्या डेट ऑफ बर्थचा आपल्यावरती प्रभाव असतो. त्यानंतरची जी काय आयुष्यातली वर्ष राहिलेली असतात त्याच्यावरती आपल्या
टोटल जो बर्थ नंबर आहे, ओके, टोटल ऑफ द बर्थ डेटचे जे काही अंक आहेत त्यांचा प्रभाव पडतो. ओके. काही ठिकाणी 30 वर्षाचा समजतात, काही ठिकाणी 36. ओके. तर पायथागोरस मध्ये आपण ते सगळं माहिती करून घेणार आहोत. ओके. आता आपल्यामध्ये जे कोणी शनिप्रधान असतील त्या लोकांनी निराश नाही व्हायचं. स्ट्रगल तर असतोच, पण त्याला आपण टाळायचं नाही किंवा त्याच्यापासून पळ काढायचं नाही. मेहनत करत राहा, तो तुम्हाला चांगलं यश देणार आहे. ओके. त्यानंतर पुढचा नंबर आहे मंगळ, ज्याला सेनापती म्हणतात. काय म्हणतात? सेनापती. अंकांचा म्हणा किंवा ग्रहांचा पण मंगळ हा काय सेनापती आहे. ओके. आता मंगळ म्हटलं की त्याला दानवीर कर्ण पण म्हणतात. म्हणजे 9 नंबरची लोक असतात, त्यांच्याकडे कोणी काय मागितलं तर सहज देणारे असतात. मागे पुढे काय विचार नाही करणार, देऊन टाकणार, म्हणून त्यांना दानवीर कर्ण म्हणतात. त्यामुळे यांचा बरेच जण चांगला फायदा करून घेतात. तेवढेच ते शूर असतात, धीट असतात. समजलं ना? कुठल्याही मोहिमेला पुढे असतात. सेनापती आहे, मागे कधी राहणार नाही, घाबरणार नाही. ओके. सेना ते मंगळ म्हणजे काय, ब्लड आहे, लाल रक्त आहे, सळसळतं. समजलं? सळसळतं रक्त आहे आपलं. ब्लडचा रक्ताचा कारक कोण आहे? तर मंगळ आहे. यांच्यामध्ये एनर्जी एवढी हाय लेवलची असते, विपुल प्रमाणात हाय एनर्जी असते, कधी शांत बसणार नाही. ओके. चांगले समाजसेवक असतात. आता मी सांगितलं दानवीर कर्ण पण असतात. त्यानंतर चांगले लीडर बनतात. सदैव सगळ्यांना मार्गदर्शन करणारी, सदैव सगळ्यांच्या पुढे असणारी, सगळ्यांच्या कल्याणासाठी काम करणारे. लीडर म्हटलं की सगळ्यांचं कल्याण. ओके. यांचा स्वभाव थोडा डॉमिनेटिंग असतो. ओके. यांचं सगळ्यांनी ऐकायचं, यांच्या पुढे कोणी बोलायचं नाही. म्हणजे सूर्यानंतर मंगळ थोडा डॉमिनेटिंग, थोडा नाही भरपूर डॉमिनेटिंग असतो. ओके. थोडे फटकळ असतात, बोलायला पण ते फटकळ असतात. पण फटकळ जरी असले, तोंडावरती जरी बोलून मोकळे झाले, तरी पण ते विसरून जातात. परत त्याच व्यक्तीला ते मदत करायला पण पुढे येतील. असे दयाळू पण असतात, कनवाळू पण असतात. दिलदार असतात. समाजसेवा करायचा त्यांचा स्वभाव असतो. अशा 9 नंबर असलेल्या व्यक्तींवरती तुम्ही सहज विश्वास ठेवू शकता. ते कोणाची फसवणूक करत नाही. हे सगळ्यांचे आवडते असतात, कारण की सगळ्यांना मदत करायला ते पुढे असतात. पण यांचा थोडा हट्टी स्वभाव, दुसऱ्यांना डॉमिनेट करणं किंवा अंडर प्रेशर ठेवणं, हा जो काही स्वभाव आहे, त्यामुळे थोडंसं यांचं मॅरिड लाईफ डिस्टर्ब असते. साहसी असतात. आता दंगे फसाद होतात, त्यामध्ये कोण पुढे असतात? त्यांचा मंगळ बिघडलेला असतो. म्हणजे बिघडलेला मंगळ पण असतो. समजलं ना? तर ती लोक दंगे फसाद करतात. मागचा पुढचा काय विचार नाही करत, अविचारी बनतात आणि सगळं जमीनदोस्त करतात. मंगळ कधी पण चांगला व्हायचं, अति चांगला नसतो. आता मंगळ हा भूमीचा पण कारक आहे. समजलं ना?
मंगळ हा भूमीचा कारक आहे, भूमीचा पुत्र आहे. या लोकांना खेळामध्ये पण जास्त आवड असते. शारीरिक खेळ जे असतात त्याच्यामध्ये ते जास्त इंटरेस्ट घेतात. त्यांच्याकडे धनसंपत्ती पण चांगली असते. जमीन असते, घर असते. तरी नसेल तर ते स्वतःच घेतात. त्यांचं नावलौकिक पण चांगलं असते, हुशार पण असतात. फक्त डिसएडव्हान्टेज काय, तापट असतात, मुडी असतात. लव अफेअर पण यांची असतात. थोडं अभ्यासात लक्ष कमी असतं. या लोकांनी शिक्षण चांगलं घ्यायचं तर मे हे जीवनामध्ये खूप चांगले प्रगती करू शकतात. यांचं कसं शारीरिक गोष्टींकडे मस्क्युलाईन असल्यामुळे त्या गोष्टींकडे, शारीरिक श्रम घेणाऱ्या गोष्टींकडे जास्त काय जाते, लक्ष. डॉमिनेंट जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ते जास्त लक्ष घेतात. आता हे नेते मंडळी कुठे जास्त शिकलेले असतात, समजलं ना. आता आहे ना, हेल्थ इश्यू काय होऊ शकतात, रक्ताशी संबंधित आजार, स्किनशी संबंधित आजार, पित्ताचे आजार, त्यानंतर ब्लॅडरशी संबंधित आजार, कांजण्या, चिकन पॉक्स, अल्सर, लागणे, अपघात होणे, या लोकांना ऑपरेशनचे पण भय असतात, ऑपरेशन होण्याची. बॉर्न निरो, हे आजार त्यांना होतात. या लोकांनी जास्त करून अपघात, ऍक्सिडेंट या लोकांशी जास्त होतात, तर त्यापासून त्यांनी स्वतःला सांभाळलं पाहिजे. आता या लोकांचे व्यवसाय किंवा नोकरी किंवा धंदा काय करावा, मंगळप्रधान लोकांनी पोलीस म्हणा, आर्मी म्हणा, याच्यात जॉब केला तर चांगला असतो. इंजिनियर, मेकॅनिकल पण चालू शकते, टेक्निकल पण चालू शकतो. सर्जन चांगले बनू शकतात. जमिनीशी संबंधित कामं करू शकतात. ओके. राजकारणात पण ते जाऊ शकतात, लीडर बनू शकतात. तर अशा पद्धतीने ही आपली काय 9ची वैशिष्ट्य आहेत. तर 9 ज्यांचं कोणाचं असेल त्यांना हे पटलंय का? कोणी नाही 9 वाला? 9 कोणाचं आहे की नाही? कोणाचाच आवाज येत नाही, आज सगळे शांत आहेत.
चहा किंवा पिऊन बसलायत की नाही? माझ्या मुलाचं आहे 9 गुरुजी. आहे ना? हो आहे, किती बरोबर आहे, वर्षाचा आहे? एक्झॅक्ट. तो आता 30 वर्षाचा आहे. उशिरा पण लग्न झालं त्याचं, ओके. पण परफेक्ट एकदम, आणि लीडर म्हणून कंपनीत काम करतो तो. हो. आता बरेच जण काय बोलतात की आमच्याकडे समजा एखादा नंबर नसेल तर आपण काय त्याच्यासाठी करावं. ओके, त्यासाठी काय उपाय करू शकतो? तर आता उपाय बरेच आहेत, पण त्यातले साधे उपाय जे तुम्ही सहज करू शकता ते मी तुम्हाला सांगेन. ओके, जसं आता बरेच जण काय करतात, क्रिस्टल्स ब्रेसलेट घालतात, जसं आता मी घातले. ओके, माझ्या हातामध्ये. ठीक आहे, तर ते तुम्ही ब्रेसलेट प्रत्येक नंबर वाईज जो तुमचा मिसिंग असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता. ओके, आणि त्याच्यातून ती जी काय म्हणजे आपल्याकडे जे नंबर मिसिंग आहेत त्याच्यामुळे जी काय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचा आपण प्रयत्न करू शकता. मला माहिती आहे की 100% ती भरून येऊ शकत नाही, पण थोडा तरी आपल्याला काय होतो, ही ब्रेसलेट घातल्यामुळे त्याचा परिणाम मिळायला सुरुवात होतो. ओके, फक्त ते घालणं न घालणं हे तुमच्यावरती आहे. माझं फक्त काम सांगण्याचं आहे. ठीक आहे, तर ज्यांना वाटते की ही ब्रेसलेट आपण घालावी किंवा कोणाला सजेस्ट करावी तर तुम्ही करू शकता, घालू शकता. ओके, आणि कमी खर्चामध्ये हे उपाय होणारे आहेत. समजलं? तसंच क्रिस्टल्सची आपण जी काय ब्रेसलेट घालतो त्याला कुठलेही नियम नाही. जसं आपण जेमस्टोन घालताना खूप विचार करून घालावे लागतात, बरोबर की नाही, राशी रत्न. तसं क्रिस्टल ते ब्रेसलेट घालताना तुम्हाला कुठलाही विचार करावा लागत नाही. ओके, कुठलाही क्रिस्टल घातलं तर त्याचा डिसएडव्हान्टेज किंवा रिव्हर्स इफेक्ट काहीच होत नाही. ओके, त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्रिस्टलचं ब्रेसलेट घालू शकता. भले तुमच्याकडे तो मिसिंग असो किंवा नसो, तुम्हाला वाटलं घालायचं आहे घालू शकता, काही प्रॉब्लेम नसतो. ओके, समजा आता तुमच्याकडे एक नंबर नसेल. आता बघा, जे 2000 म्हणजे आता 21वं शतक आपलं चालू आहे, त्याच्यापूर्वी जेवढे जन्माला आले त्यांच्याकडे 1 आणि 9 हा होताच, कारण की 1900 साल होतं. आता 2000, बरोबर की नाही? तर 2000 मध्ये एवढे आता जन्माला आलेले आहेत त्यांच्याकडे बऱ्याच जणांकडे 1 नाहीये, 9 नाहीये. आता काय झालंय, आता आपण चंद्रप्रधान काय करतोय या युगामध्ये जगतो. आपण पूर्वीचं युग होतं ते कसं होतं, सूर्याचं आणि मंगळाचं होतं. त्यामुळे आपण लोक स्ट्रॉंग होतो, बरोबर की नाही? आपण ज्यावेळी शाळेत जायचो त्यावेळी आपल्याला शिक्षक काय करायचे, प्रेमाने जवळ घ्यायचे, जर आपण चुकलो तर नाही. आपल्याला फटके द्यायचे, काठीने म्हणा, डस्टरने म्हणा, बरोबर की नाही? पण आता बघा, आता काय होते, शाळेत जर शिक्षकाने ओरडलं तर डायरेक्ट त्याची पोलीस कंप्लेंट. ओके, मुलं एवढी आता कोमल हळवी झाली आहेत की त्यांना बोलणं पण आता काय झाली आहे, एक प्रकारे आपली चूक किंवा म्हणतात ना आपण गुन्हा केलाय असं झालेलं आहे. कारण की आता चंद्र आहे ना, आता सगळे आता जी काय मुलं जन्माला आली आहेत ती सगळी चंद्रप्रधान आहेत, इमोशनल आहेत. ओके, स्ट्रॉंग नाही आहेत. तर त्यामुळे 1 आणि 9 हा बऱ्याच आता मुलांमध्ये काय मिसिंग आहेत. आताची मुलं तेवढी स्ट्रॉंग नाहीत, हा बुद्धीने असतील पण शारीरिकदृष्ट्या तेवढी स्ट्रॉंग नाहीत, तेवढे ते काय खेळत पण नाही. आता बघा, आपण ज्यावेळी लहान होतो आपण मैदानातच असायचो, बरोबर की नाही? रजा पडली किंवा रविवार आला की मैदानी खेळ खेळण्यात आपण दंग असायचो. आता मुलं मोबाईल घेऊन बसलेली असतात, त्यांना खाली जाऊन खेळ म्हणा तर खेळणार नाही. समजलं ना? मेंटल ॲबिलिटीचे जे काय खेळ असतील ते खेळतील. तर अशा पद्धतीने चंद्रप्रधान मुले आहेत आताची. तर आता 1 नंबर जर तुमचा मिसिंग असेल किंवा तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये आला नसेल तर तुम्ही रेड जॅस्परचं ब्रेसलेट घालू शकता. रेड जॅस्पर, लाल रंगाचं ब्रेसलेट, रेड जॅस्पर.
एक नंबर मिसिंग असेल तर रेड जॅस्पर. त्यानंतर 2 नंबर मिसिंग असेल. 2 हा चंद्राचा आहे, 1 हा सूर्याचा आहे. तर सूर्यासाठी तुम्ही रेड जॅस्पर. 2 नंबर म्हणजे मून, तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मूनस्टोन, सफेद रंगाचं ब्रेसलेट असते, माझ्याकडे आहेत. 1 मिनिट, ते मी तुम्हाला दाखवतो. बरीच लोक कन्फ्यूज होतात की नेमकं काय आहे, कसं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ते बघून घ्या. पहिला मी सांगितलं रेड जॅस्पर, ठीक आहे. रेड जॅस्पर हे असं असते, हे 1 नंबरसाठी आहे, ठीक आहे. त्यांचा 2 नंबर आहे मूनस्टोन. मूनस्टोन आहे, हे असं असते. त्यानंतर 3 नंबर आहे. 3 नंबर मिसिंग असेल तर येलो सिट्रीन. येलो सिट्रीन. 4 नंबर तुमचं मिसिंग असेल. 4 नंबर मिसिंग असेल तर अशा प्रकारे रुद्राक्ष आणि क्लिअर क्रिस्टलचं ब्रेसलेट येते, ते तुम्ही घाला 4 नंबरसाठी. आता 5 नंबर. 5 नंबरसाठी ग्रीन एव्हेंच्युअर. हे ग्रीन एव्हेंच्युअर आहे. त्याच्यामध्ये ग्रीन झेड पण येतो, त्याचं पण तुम्ही घालू शकता. ग्रीन मदगज पण येतो. ओके, ग्रीन एव्हेंच्युअर 5 नंबरसाठी. जसं आता मी घातलंय इथे, माझं मिसिंग आहे. त्यानंतर 6 नंबर. 6 नंबरसाठी आहे क्लिअर क्रिस्टल. 6 नंबर क्लिअर क्रिस्टल. ओके. आता ज्यांचा 7 नंबर मिसिंग असेल किंवा ज्यांचं 7 नंबर ड्रायव्हर अँड कंडक्टर आहे. पहिलं ज्यांचं 7 नंबर ड्रायव्हर किंवा कंडक्टर असेल त्यांनी काय करायचं आहे, टायगर आहे, जसं आता माझा 7 नंबर आहे. कॉन्फिडन्स आपल्या लोकांचा कमी असतो किंवा थोडं आपण नाही म्हणायला शिकत नाही. तर कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल कोणालाही तुमच्या जीवनामध्ये, भीती घालवायची असेल, तर त्या लोकांनी 7 नंबरसाठी म्हणजे 7 नंबरवाल्यांनी टायगर आय घालायचा. ओके, माझा मोठा आहे तर तुम्ही असा छोटा पण घालू शकता. ओके, खूप त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आता ज्यांचं 7 नंबर मिसिंग असेल त्यांनी काय करायचं आहे, 7 चक्रा. ओके, 7 चक्रा. 7 चक्राची ब्रेसलेट असतात, ती घालायची आहे अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर 8 नंबरवाल्यांनी ॲमेथिस. 8 नंबरवाल्यांनी ॲमेथिसचं ब्रेसलेट घालायचं. सॉरी, 6 नंबर झालं, 8 नंबर. ॲमेथिस पर्पल कलरचं असते. ओके,
किंवा ज्यांना एकसारखे आजारपणे येतात त्या लोकांनी पण अमेथिस्ट घालू शकता. ओके. 8 नंबर ज्यांचं मिसिंग असेल त्यांनी अमेथिस्टचं घालायचंय किंवा ब्ल्यू मर्गज पण चालतो, पण अमेथिस्ट त्यातल्या जास्त इफेक्टिव्ह आहे. हा ब्ल्यू मर्गज आहे, ते पण तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यानंतर परत आला आपला 9 नंबर. तर 9 नंबरला पण तुम्ही रेड जास्पर देऊ शकता. 1 आणि 9 या दोघांना हे रेड जास्परचं काय चालते, बेस रेट चालते. इव्हन तुमची गव्हर्नमेंट कामं होत नसतील किंवा गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रेड जास्पर घालू शकता. ओके. त्यामुळे तुमची गव्हर्नमेंटची कामं किंवा जॉब होण्यासाठी मदत होऊ शकते. किंवा हल्ली ट्रेंड आलाय की मनी अट्रॅक्शनसाठी काय, तर मनी अट्रॅक्शनसाठी तुम्ही पायराईट घालू शकता, रॉ पायराईट. ओके. रॉ पायराईट मध्ये जास्त शक्ती असते. या पद्धतीने पायराईट तुम्ही घालू शकता. ओके. त्याच्यामध्ये पॉलिशवाला पण येतो, पण पॉलिशवाल्यापेक्षा रॉ जेवढा तुम्ही घालत तेवढा त्याला इफेक्ट चांगला असतो. ओके. हे साधे साधे उपाय आहेत. किंवा तुम्हाला नेम अँड फेम पाहिजे असेल, जसं आता मी घातलंय. ओके. फिरोजाचं, किंवा तुम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये पण काम करत असाल तर फिरोजा तुम्हाला सपोर्ट करतो, तर तुम्ही हे घालू शकता. तुम्हाला नजरबाधा होत असेल तर तुम्ही ब्लॅक टर्मोलिन घालू शकता. कुठलं? ब्लॅक टर्मोलिन. नजरबाधेसाठी कुठलं आहे? ब्लॅक टर्मोलिन किंवा लावा. एक मिनिट दाखवतो. लावा. ओके. जे अकल्ट सायन्स मध्ये काम करतात त्या लोकांनी हे घालणं गरजेचं आहे, जसं मी घातलेलं आहे लावा. ओके. किंवा ब्लॅक टर्मोलिन. ज्यांना सतत नजर लागते त्यांनी ब्लॅक टर्मोलिन घालावा, की त्यांना नजर लावणं थांबते. त्यात ब्लॅक टर्मोलिन पटकन मिळत नाहीये. तर ही ब्रेसलेट आहे. तुम्ही स्टोन घेता त्यापेक्षा ही स्वस्त मिळतात. फक्त ओरिजिनल मिळवा, कारण की हल्ली बाजारामध्ये डुप्लिकेट भरपूर मिळतात. ठीक आहे. हे ब्लॅक टर्मोलिन आहे. आता बरेच जण बोलतात आमची 3-3 मिसिंग आहेत, 4-4 मिसिंग आहे, मग आम्ही तेवढी घालायची का? तो आता तुमचा प्रश्न आहे. आमचं काम फक्त सांगण्याचं आहे. ओके. मग ते घाला किंवा नका घालू. ओके. ते तुम्ही ठरवायचं आहे. आता मी घालतो. मी किती घातली? 4 आहेत. अजून माझी 2 आहेत. ती थोडी काढून ठेवली आहेत. तर मला माझ्या जीवनामध्ये रिझल्ट हवेत, मी घालतो. समजलं ना? मी लाजत नाही. बरेच लोक काय बोलतात, अरे सर मी 2 घातली, 3 घातली, 1 जरी घातलं तरी मग लोक माझ्याकडे बघत बसतात, मला विचारत बसतात हे काय आहे. तर मी बोललो, लोक तुम्हाला देतात का खायला? नाही ना. तुम्हाला तुमचं स्वतःचं बघायचं आहे ना. मग तर अशा पद्धतीने हे क्रिस्टल्स आहेत ते आपल्या जीवनात आपल्याला खूप काय करतात, सपोर्ट करतात. ठीक आहे. तर हा सगळ्यात साधा सोपा काय उपाय आहे. ओके. आपण रत्न विकत घ्यायला गेलो तर कमीत कमी 4-5 हजार खर्च येतो, साध्यातलं साधं रत्न घेतलं तर कुठल्याही ग्रहाचं. तर हे 500-600 रुपयात आपल्याला जर ती क्रिस्टल्सची काय मिळतात, ब्रेसलेट मिळत असतील तर घालायला काय. आता पुढचा प्रश्न आहे की कुठल्या हातामध्ये घालायचं, तर डाव्या हातामध्ये. कुठल्या? डाव्या हातामध्ये. कारण की डावा हात आहे ना तो एनर्जी टेकर आहे, एनर्जी आपल्याकडे खेचणार आहे. ओके. हा लक्ष्मीचा हात आहे. उजव्या हातात घालत नाही, डाव्या हातात घालायची. ओके. कुठलंही ब्रेसलेट असून ते डाव्या हातात घाला.
तर तुमच्यामध्ये त्याची एनर्जी निर्माण होईल, क्रिएट होईल आणि तो तुम्हाला लाभ देईल. ठीक आहे. इव्हन तुम्ही पैसे घेताना पण डाव्या हाताने घ्यायचे. आपण काय करतो उजव्या, नाही. एनर्जी खेचणारा, आपल्याकडे आणणारा लक्ष्मीचा हात कोण आहे, तर डावा हात आहे. त्यामुळे पैसे घेताना डाव्या हाताने घ्यायचे, देताना उजव्या हाताने. समजलं? कोणाला काय विचारायचं आहे प्रश्न याच्यावरती? कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. सर 2 नंबर वाल्यासाठी कुठला सांगितला होता तुम्ही? मूनस्टोन. Stone. मूनस्टोन. हा बोला. हॅलो, कोण काय बोलते? 2 नंबरसाठी मूनस्टोन आहे. ओके. तर आता इथे हे प्रत्येक आजारासाठी प्रत्येकाचे वेगळे वेगळे स्टोन किंवा नंबरसाठी मी दिलेले आहे. ओके. आता आपला पुढचा प्रवास आपण सुरू करतोय. नंबर्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत, त्याच्या साध्या रेमेडी काय ते पण सांगितलेल्या आहेत. ओके. आता आपण मायनर नंबरकडे जाणार आहोत. कुठे जाणार आहोत? मायनर नंबर. आता मायनर नंबर किती असतात? काल मी सांगितलेलं किती आहेत मायनर नंबर, किती आहेत? 5 आहेत. किती आहेत? 5. मग ते कुठले कुठले आहेत? आता खरं आपलं काम सुरू झालेलं आहे. ओके. मायनर नंबर आता आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर पहिला मायनर नंबर आहे 1 मिनिट. सगळ्यांना बोर्ड दिसतोय का? बोर्ड दिसतोय सगळ्यांना? नाही सर. नाही दिसत आहे? कोणालाच दिसत नाही? आता दिसेल, हळूहळू दिसेल. होतोय, अपडेट होतोय. 28 लोकांना दिसतोय. किती लोकांना अजून दिसत नाहीये? 29 वरती आलाय. जरा बोर्डवरती कोणी काही लिहू नका. हे बघा, हात जरी फिरवलात ना प्रॉब्लेम होणार. नाही दिसत आहे? नाही दिसत आहे सर. 1 मिनिट, मी दुसरा बोर्ड घेऊया. बोर्ड दिसत नाही, प्रॉब्लेम होईल. 1 मिनिट. दुसऱ्या बोर्डवरती बघूया. दिसत होता बोर्ड. आता हा दिसतोय? हो. हो दिसतोय सर. सगळ्यांना दिसतोय? हो हो. हो. ठीक आहे. आता इथे आपण सुरुवात करूया. एक प्रकार आहे मायनर नंबर. ओके. मायनर नंबर्स. आता मायनर नंबर्स मध्ये कुठले कुठल्या प्रकारचे नंबर्स येतात ते आपण पाहिले पाहिजे. ओके. एक नंबर आहे, सॉरी, बर्थ. पहिला प्रकार आहे बर्थ डेट नंबर. पहिला प्रकार कुठला आहे? बर्थ डेट नंबर.
ओके, म्हणजेच आपण ज्या जन्मतारखेला जन्माला आलो त्याला आपण काय बोलतो, बर्थ डेट नंबर. ओके, त्यानंतर 2. बोर्डवरती कोणतरी लिहिते, जरा बोर्डवरती किंवा माऊसवरती हात काढून टाका. त्यानंतर पुढे सेकंड प्रकार आहे आपला नेम नंबर. सर बोर्ड दिसतोय पण तुम्ही काय लिहिताय ते नाही दिसत आहे. कोणालाच नाही दिसत आहे? नाही, खाली गेलंय सगळं. तुम्ही जे लिहिताय ना ते एक खाली मिनिट. गेलंय आणि प्रॉब्लेम वरचा ब्लँक दिसतोय. थांबा, तर बोर्डचा प्रॉब्लेम काय झाला, 1 मिनिट. ते मोठं करायला सांगा सर, थोडं झूम हं? दिसतंय ते थोडस वाढवायला सांगा. 1 मिनिट, माझा जुना बोर्ड मग काढ. त्या बोर्डवर हात उठतो ना, रेषा उठतात बोर्डवर. आता 1 मिनिट. दिसला. हा जुना बोर्ड आहे, तो घेतो. सगळ्यांना दिसते? हो. हा, तर दिसेल सगळ्यांना. आता इथे बघा, पहिला आपण मायनर मध्ये बघतोय. मायनर मध्ये काय सांगितलंय, तर बर्थ डेट नंबर. ओके, 1 मिनिट, मी फॉन्ट वाढवतो. आता दिसते? जरा मोठा केला नाही. नाही, अजून लिहिलं नाही मी, थांबा. नर्स होत. आता बघा, मायनर. दिसतंय. ओके, दिसतंय. नंबर्स. हा, आता मायनर नंबर्स मध्ये काय सांगितलंय, पहिला बर्थ बर्थ डेट नंबर. डेट नंबर. ओके, आता बर्थ डेट नंबर म्हणजे आपली जन्मतारीख. आपली जन्मतारीख. आता कोण सांगेल आपली जन्मतारीख? एकाच व्यक्तीचं आपण घेणार आहोत. कोण सांगते? कोण नाही सांगत आहे? 1987. हा, नाही, फक्त बर्थ डेट सांगा. 8. 8. ठीक आहे, चला. आता हे ठीक आहे, त्यानंतर करेन नंतर. राहू दे. नेम नंबर. आता एकच व्यक्तीचं मी घेणार, कारण की त्यालाच फॉलो करेल. नेम राहुल. नंबर. ओके, 1 मिनिट, ते आपल्याला काढायचं आहे, फक्त मी लिहून हा. ठेवतो नेम नंबर. ठीक आहे, नेम नंबर नंतर हॅबिट नंबर. थर्ड काय येणार आहे? हॅबिट नंबर. ओके, आणि थर्ड नंतर चौथा प्रकार आहे फर्स्ट अल्फाबेट ऑफ नेम. फर्स्ट अल्फाबेट ऑफ नेम, तो काय आहे? तुमच्या नावाचा पहिला शब्द कुठला आहे? राहुल. आर. काय येणार? आर. समजलं? फर्स्ट अल्फाबेट ऑफ नेम राहुल ना? हो हो. हा, मग सांगा आर म्हणून.
मी कन्फर्म करतोय ना. त्यानंतर फर्स्ट अल्फाबेट वॉवल इन नेम, सॉरी, इन नेम. तुमच्या राहुल या नावामध्ये स्वर कुठला येतोय पहिला? राहुल. ए येतो. काय येतो? ए. हा, AEIOU. ओके. स्वर, व्यंजन. ओके. वॉवल कुठलं येते? तर ए येणार. कुठलं येणार? ए. ए. ठीक आहे. हा, आता मी परत हे कसं बघायचं? सांगतो. आता तुमचं नाव मी इथे लिहितोच आहे. ओके. आता तुमचं पूर्ण नाव सांगा मला. म्हणजे राहुल ससाने. ओके, बरोबर? राहुल ससाने हे तुमचं नाव आहे. ठीक आहे. आता इथे हो. एक लक्षात घ्या, मी वेगवेगळ्या ठिकाणी सगळं मांडतोय. एक मिनिट. आता इथे बघा, मी पहिलं काय करतोय, अंक सगळे लिहितोय. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे आपले काय झाले? 1 ते हा 9 बॉक्स नंबर. नीट, हा बॉक्स दिसत नाही नीट. इथे सरकवा बाजूला. आता दिसतोय राईटला मोठं? सरकवा. हो, राईटला थोडस अंक नाही दिसत. सॉफ्ट सॉफ्ट हाताने सरकवा. एक मिनिट. आता दिसतं काय? हा. ओके. आता 1 नाही, आहे, 2 नाही. आहे, 3 आहे, असं मी अंक लिहिलेले आहेत. ओके. काय केलेलं आहे? 1 2 3 असे अंक मी लिहिलेले आहेत. ठीक आहे. आता मी काय करणार, 1 च्या समोर, एक मिनिट. आता 1 च्या समोर मी काय करणार आहे? ए लिहिणार. काय लिहिणार? ए. ओके. त्यानंतर 2 च्या समोर बी, 3 च्या समोर सी. ओके. 4 च्या समोर डी. ओके. ABCDE, 5 च्या समोर ई. त्यानंतर 6 च्या समोर ABCDEF. त्यानंतर 7 च्या समोर जी, 8 च्या समोर एच आणि 9 च्या समोर आय. ओके. आता अशाच प्रकारे 1 च्या समोर ए, 2 च्या समोर बी, 3 च्या समोर सी, 4 च्या समोर डी, 5 च्या समोर ई, 6 च्या समोर एफ, 7 च्या समोर जी, 8 च्या समोर एच, 9 च्या समोर आय. ओके. एवढे अंक लिहिले की परत वरती यायचं. कुठे यायचं? वरती. ओके. म्हणजेच आता आय नंतर काय येणार? काय येणार? आय नंतर काय? जे. आय, जे. ओके. परत खाली यायचं. के. जे नंतर काय? के. आय जे के. ओके. के नंतर मग काय? एल. जे के एल. ओके. त्यानंतर एम. हे जरी माझे मागे पुढे झाले ते समजून घ्या. ओके. नंतर एल नंतर एम. त्यानंतर एन. एन. एन नंतर काय? ओ. हो, मी ते तुम्हाला सांगतो परत समजावून कुठल्या अंकासमोर काय येणार. नंतर पी. ओ नंतर पी. त्यानंतर क्यू. क्यू. अरे बाकीचे काय बोलत नाही. आर. क्यू नंतर आर. आर. ओके. त्यानंतर
वरती परत येणार आपण एस येस. एस. ओके. एस नंतर काय? टी टी. टी. एस टी. त्यानंतर यू. यू. ओ ओके. त्यानंतर व्ही पी. पी. त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू. ओके. एक्स त्यानंतर एक्स. एक्स. वाय त्यानंतर वाय. वाय. ओके. झेड आणि झेड. झेड. आता इथे तुम्ही लिहून घ्या एकची व्हॅल्यू काय. तर एकच्या व्हॅल्यू मध्ये कोणते कोणते अल्फाबेट येत आहे? ए, ए जे एस जे आणि एस. ओके. एकच्या समोर ए, जे, एस. दोनच्या समोर पी, के आणि टी. सीच्या समोर सॉरी तीनच्या समोर सी, एल, यू. ओके. चारची व्हॅल्यू येणारे अल्फाबेट कुठले? डी, एम, व्ही. पाचची व्हॅल्यू असणारे ई, एन, डब्ल्यू. ई, एन, डब्ल्यू. सहाची व्हॅल्यू असणारे एफ, ओ, एफ, एक्स. ओ, एक्स. सातची व्हॅल्यू असणारे जी, पी, वाय. जी, पी, वाय. आठची व्हॅल्यू असणारे एच, क्यू, एच, झेड. क्यू, झेड. आणि नऊची फक्त आय आणि आर. ओके. आर. हा, म्हणजे या अल्फाबेटची ही व्हॅल्यू झालेली आहे. ठीक आहे. आता राहुल ससाने आपल्या समोर आहेत, त्यांनी हे नाव दिलेलं आहे त्यांचं. ओके. ठीक आहे. आता आपण काय करणार की त्यांच्या प्रत्येक अल्फाबेटची व्हॅल्यू लिहिणार. ओके. जसं आता राहुल आहे. एक मिनिट. आता आपण काय करणार? राहुल. ओके. आता आर ची व्हॅल्यू काय आहे? 9. काय आहे? आर ची 9. व्हॅल्यू काय आहे? 9. ए ची व्हॅल्यू काय आहे? 8 1. बरोबर. एच ची व्हॅल्यू काय आहे? एच ची व्हॅल्यू काय आहे? दिसते? 8 ची व्हॅल्यू 8 आहे 8 हा, मग पटापट सांगा, मला तुमच्याकडनं उत्तरं पाहिजे. यू ची काय यू आहे? ची व्हॅल्यू आहे 3 3. एल ची सांगा. व्हॅल्यू एल ची व्हॅल्यू काय आहे? 3 तीन. 3. ओके. एच ची व्हॅल्यू त्यानंतर 1 एक मिनिट. राहुल. सगळ्यांच्या झाल्या व्हॅल्यू आल्या. आर, ए, एच, यू, एल ची आली. सगळ्या व्हॅल्यू आल्या राहुलच्या. 1, 2, 3, 4, 5 आल्या, सगळे आल्या. आले. हा, आता हो. एस वरती या. आता कुठे येणार? 1 एस ची व्हॅल्यू किती आहे? 1 एस ची 1 आहे. हो. ओके. एक. त्यानंतर एस ए ए ची ची किती पण आहे? 1 आहे 1 आहे. परत 1. परत ओके. 1 परत 1. एन ची त्यानंतर 5 एन ची 5. ओके. ई ची पण 5 ई ची पण 5. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही झाली यांच्या प्रत्येक अल्फाबेटची व्हॅल्यू. ओके. आली प्रत्येक अल्फाबेटची व्हॅल्यू. आता याची टोटल करा. किती येते ते मला सांगा. 6 6 4 10 10 आणि 10 20 2 टोटल 9 प्लस 1 9. पूर्ण 9 प्लस सगळी 1 पकडू 10. हा, सगळ्यांची 18 पण सांगा मला. 38 किती आहे? 38. 38 38. त्याचा एकांक काय होईल? 8 ने 3 11. परत 11 आले. बरोबर. 2. 2 ओके. ही राहुल ससाने 2 आले. तर आता आपल्याला फर्स्ट नंबर नेम आहे तुमचं राहुल आहे, बरोबर की नाही? काय आहे? राहुल. त्या राहुलची टोटल किती येते? 9 1 10 झाले. 18. 18 ने 6 किती होणार? 24. ह्याची किती येते? 24. बरोबर. 24 बरोबर 6. ठीक आहे. तसंच टोटल नेमची किती आली? टोटल 38 आली. फक्त राहुल. ओके. नेम नंबर. आता आपण इथे काय पाहिलंय? बर्थ नंबर दिला
त्यांचं काय आलंय नेम नंबर. काय आला नेम नंबर. ओके, नेम नंबर तुमचा किती येतोय फक्त राहुलचा. आता इथे मी तुमच्या माहितीसाठी लिहितो राहुल, हे त्यांचं नेम आहे. ओके, त्याचं टोटल किती आली आहे 6. 24 बरोबर 6. ओके, मी डायरेक्ट 6 लिहित नाही, नाहीतर लोक परत गुंत येतील. सगळ्यांनी नीट लिहून घ्या. ओके, त्यानंतर हॅबिट नंबर. हॅबिट नंबर म्हणजे काय पूर्ण नाव. बघा मी राहुल ससाने. ओके, राहुल ससाने यांच्या पूर्ण नावाची टोटल किती आली आहे 38. ओके, आणि त्याचा एकांक किती येतोय 2. ओके, 2. हा. आता यांची कोणाला तर काय विचारायचं असेल तर विचारून घ्या. चला, पहिला मी मायनर हॅबिट नंबर नंबर. म्हणजे आपण पूर्ण नाव लिहायचं का? हा, म्हणून तर मी लिहिलेलं आहे ना, तुम्हाला समजावं. हा. आता मायनर नंबर बर्थ डेट नंबर 8 आहे. 8 आहे म्हणजेच काय तर यांच्या जीवनामध्ये स्ट्रगल आहे. ठीक आहे, नेम नंबर म्हणजे काय साल आहे. यांना शानोशौकीमध्ये राहायला आवडते. ओके, हा? शानोशौकीमध्ये राहायला आवडते. हो. आणि 2 इमोशनल आहे. अटॅचमेंट खूप ठेवतात. त्यानंतर आर आलाय. आर ची व्हॅल्यू काय आर ची व्हॅल्यू काय आर ची व्हॅल्यू 9. 9 आहे. 9. 9 म्हणजे दिलदार पण आहेत. कोणी मदतीला आलं तर मदत करणारे पण आहेत. आणि 1 राजा आहे. ओके, राजामध्ये थोडासा आळशीपणा पण असतो. तर हे मायनर नंबर आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलंय पूर्ण नावाचा अभ्यास केला, त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या जीवनात काय असू शकते काय नसू शकते. इव्हन आपण त्यांच्या या नंबरवरून राहुल ससाने याच्यावरून त्यांचं जीवन कसं असेल ओके नेम स्पेलिंग वरनं पण सांगू शकतो. सर तर हा हा. ओवेल कसा घेतला आपण? वॉवल म्हणजे स्वर, हा, ते कसा नावातला घेतला? स्वर. बघा ना, राहुल याच्यामध्ये स्वर कुठले आहेत AEIOU. तर तुमचा पहिला स्वर कुठला आला ए आला ना. राहुल ए हा स्वर आला ना पहिला, फर्स्ट अल्फाबेट हा. वॉवल. समजलं ना, सॉरी म्हणजे वॉवल उच्चार आहे ना. आपण जेव्हा करतो तसं. हा हा ओके, वॉवल म्हणजे काय स्वर आणि कन्सोनंट म्हणजे काय व्यंजन. समजलं ना. ओके, तर आपल्याला वॉवल विचारलाय ना, वॉवल. तर तो आला ए, तर तो इथे लिहिला 1. त्याची व्हॅल्यू काय 1, ते पण तिथे लिहिली आहे. ओके, त्यानंतर फर्स्ट अल्फाबेट ऑफ नेम तो काय आलाय आर. काय आलाय आर. ठीक आहे, कोणाला नाही समजलं तर विचारा. कोणाला अजून आपलं स्वतःचं कोणाचं नाव द्यायचं आहे? अजून एक उदाहरण कोणाला द्यायचं आहे बघा, लाजू नका. लाजलं तर संपलं. हो सर, आपलं हे माझं काय गौरी सकपाळ. गौरी सकपाळ. ओके, ठीक आहे. GAUR आहे सर. जी GAURI. GAURI. गौरी असं लिहितात का? ओके, हो सकपाळ बरोबर आहे. हो बरोबर. थांबा. हा, आता एका लाईनीत आले. आता तुम्ही मला व्हॅल्यू सांगायचंय. सगळ्यांनी प्रयत्न करा. बघा आपल्याला टिकायचंय. जी ची 7. जी ची काय येणार 7. 7. ए ए ची ची 1. काय येणार 1. 1. यू
यू ची काय येणार? यू ची 3, 3. बघा आर एकाच ची 9, व्यक्तीचा आवाज येतोय. सगळ्यांनी प्रयत्न करा. आर ची 9. त्यानंतर आय ची पण 9, आय ची पण 9. ओके, एक मिनिट जरा. हा, एस चा 1, एक मिनिट. आय ची पण 9. 9, एस चा काय आहे? 1, एस चा काय आहे? 1 आहे. 1, सॉरी, 1, 1. ए चा ए परत चा 1. पण 1, के चा काय? 2. ए चा 2, पी चा काय? पी चा 7, 7. ए चा 1, 1. एल चा काय? एल चा 3, 3. ओके. आता मला सांगा यांच्या टोटल नेम मध्ये जेवढे सॉरी डिजिट आले त्यांची टोटल किती येते? 7 ने 1 8, 8 ने 3 11, 9 11 ने 9 20, 29, 30, 44, 33, 44. 44, 44 म्हणजे 8 वरती यांची नेम स्पेलिंग येते टोटल. ओके. त्यानंतर गौरी. गौरी ही त्यांचं नेम आहे. त्या नेमची स्पेलिंग किती वरती येते? 7 ने 1 8, 29, 29 वरती येते. किती वरती येते? 2 ने 29. 29 म्हणजे किती? 9 ने 2 11, 11, बरोबर? 2, 2. ओके. हे आपण त्यांच्या गौरी नेमचं. तर आता आपल्याला काय करायचं आहे? त्यांचं इथे डिटेल घ्यायचं आहे बाकीचं. ठीक आहे. आता डिटेल. ठीक आहे. आता आपण मायनर नंबर मध्ये पहिला काय आहे? बर्थ डेट नंबर. बर्थ डेट नंबर काय आहे? 28, 28 म्हणजेच किती झाला? 10 म्हणजेच 1. ओके. त्यानंतर नेम नंबर. नेम नंबर. नेम नंबर आता आपण काढलेला आहे त्यांचा काय? गौरीचा, बरोबर की नाही? किती आल्या? 2, आता ते मी इथे लिहित नाही कसं. किती आल्या? 2. 2, 29, म्हणजे 11, 2, हा, ठीक आहे. त्यानंतर हॅबिट नंबर 8, 8 आहे. ओके. त्यानंतर त्यांच्या नेमचं पहिलं अल्फाबेट, फर्स्ट अल्फाबेट. 7, 7, एक मिनिट. फर्स्ट अल्फाबेट कुठले आहे? 7, फर्स्ट अल्फाबेट कुठले आहे? जी आहे ना? हो, 7. ओके. त्यानंतर त्यांचं फर्स्ट फर्स्ट अल्फाबेट वॉवल. ओवेल, ओव्हल मध्ये सुद्धा ए आलाय म्हणजे 1. फर्स्ट वॉवल कुठले आहे? ए, ए ना? ए. गौरी, हा तसं देखील गौरी. ओके. आता हे झालं यांचं नावाचं सगळं. ओके. मायनर नंबर मध्ये पहिलं काय आलंय? बर्थ डेट 1 आहे. 1 म्हणजे ही व्यक्ती कशी असणार? एकदम राजेशाही असणार. ओके. पण तेवढीच ती काय आहे? इमोशनल आहे. इमोशनल, हा, जीवनामध्ये हार्डवर्क भरपूर घ्यावं लागणार आहे. तसंच दुसऱ्यावरती विश्वास ठेवताना विश्वास लवकर, पटकन ठेवणार, पण त्यांनी काळजी घ्यायची आहे. ओके. समजलं ना? अधिकार गाजवणारी असणार. ओके. राजा पद्धतीने राहणारी असणार. मेहनत घेणारी असणार किंवा घ्यावी लागणार जीवनामध्ये. ठीक आहे. पण तेवढी ती इमोशनल पण आहे. ठीक आहे. फक्त 7 नंबर आलेला आहे. तेवढे फक्त काय करायचं त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की पटकन कोणावरती डोळेझाकपणे ठेवू नका. बरोबर आहे? येस और नो? हेलो, हो सर, बरोबर आहे. बरोबर है ना? म्हणजे आपका नेम ये सब कुछ आपको बता रहा है. ठीक आहे. आता तुमची जन्म झाल्यापासूनची पहिली 7 वर्ष थोडी स्ट्रगलिंग गेली असणार. त्रासदायक गेली आहेत. हो 7 सर, वर्षापर्यंत. एज्युकेशन म्हणजे स्टार्टिंगला डिफिकल्ट होतं, नंतर मग इझी झालं. हा,
नंतर मग काय झालं माहितीये, 1 वर्ष असं आलं की तुमच्यामध्ये खूप बदल झाला. त्यानंतर हा तुम्ही हा अभ्यासामध्ये येस खूप काय केली, प्रगती केली. हो ओके. हो म्हणजे एकदम 8 ने 3 11 नंतर 11 नंतर थोडस 18. ओके, म्हणजे आता ती 9. तर थोडं काय ऑपरेशन किंवा सर्जरी वगैरे काय झालं काय, किंवा काही प्रॉब्लेम हेल्थ रिलेटेड 11 ते 20 वयामध्ये? नाही हॅलो. तसं तर नाही नाही, अजून आजारपण वगैरे नाही ना, हॉस्पिटलायझेशन वगैरे? पण थोडंसं नाही हेल्थला नाही तुम्हाला सांभाळावं लागेल. ठीक आहे. हम्म. आणि बाकी ओव्हरऑल ठीक आहे. तर अशा पद्धतीने नेम पण आपल्या काय करते, आपल्याला प्रेडिक्शन करून देते. तो पुढचा भाग आहे. आता आपण अजून कोणाचं एक बघायचं आहे का? बघा, शेवटची एक कोणाला बघायचं असेल तर द्या. हा मग आपण स्टॉप सुमित करू. घ्या. लीना जाधव. आता कोणाचा घ्यायचा आहे ठरवा. सर लीना जाधव. लीना जाधव, ठीक आहे. ओके. लीना, एल नाव बघा. एल डबल ई. हा, हा बरोबर NA. बरोबर. हा जाधव. बरोबर आहे, लीना जाधव. बरोबर बरोबर. ओके. आता एलची व्हॅल्यू काय, आता तुम्हीच सांगायचं मला. आता कोणी बोलायचं हो नाही. हो ज्या मॅडमने हो सर. हा एलची व्हॅल्यू एलची सांगा. व्हॅल्यू 3. हा, 3. त्यानंतर ईची व्हॅल्यू. 5. अरे वा. एनची व्हॅल्यू एन पण 5. 5 आहे, म्हणजे एकदम रॉयल आहे व्यक्ती. ए, ए पण 1. अभ्यासात हुशार आहे. ए 1. हा. जाधव. जेचं काय? जेच 1. जेची काय? 1. 1 ओके. त्यानंतर ए पण एफचं 1. परत ए. डीची 1 4 4. ओके. एचची 8 8. एची परत 1. 1 1 बीची किती? वीची 4. म्हणजे यांचं सुरुवातीचं लाईफ एकदम मस्त आहे. हो सर आहे. म्हणजे छान गेलं माझं बालपण, छान गेलं. हा, मग मी तेच सांगतोय. अभ्यासात हुशार, सगळी सुख मिळालेली आहेत, मन मौजी. ओके. हो हो आता बरोबर. बर्थ. बर्थ बर्थ. डेट नंबर माझा 4 13 ओके, 3 आणि 1 4. एक मिनिट. बर्थ डेट नंबर, सॉरी, 13 नंबर किती आहे? 13 13. तारीख आहे 3 आणि 1 4. बरोबर, 4. ओके. त्यानंतर नेम नंबर. आता तुम्ही काढा एक बघू काय येतोय. 15 नेम 3 18 आणि 1 19 9 आणि 1 10 नंबर 1. 1 आहे, सोपं. त्यानंतर नेम नंबर हॅबिट नंबर. 19 तो पण 21 एकच येतोय. 21 25 33 एकच 34 येतोय. 34 4 38 9 10 11 2 हॅबिट नंबर. 2 येतोय. तुम्ही हो. बाकीच्यांनी पण चेक करा, ते सांगतायत ते बरोबर येते काय. 15 ओके. 3 18 19 20 21 4 25 8 33 1 फर्स्ट 34 4 38 8 आणि 3 11 2 बरोबर. फर्स्ट अल्फाबेट. एल फर्स्ट अल्फाबेट एल. त्याची काय व्हॅल्यू आहे? 3. 3. त्यानंतर फर्स्ट अल्फाबेट वॉवल. फर्स्ट ई वॉवल. येणार ना सर माझा? हा, ली 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 ई ई येणार ना वॉवल? सांगतो मी. आता लीना आहे ना, तर ई येणार. हा तेच विचारलं. समजलं? ईची काय व्हॅल्यू आहे? 5. ईची व्हॅल्यू 5. ओके. बर्थ डेट आहे नंबर 4. म्हणजे तुम्ही कसे चालक आहात. ओके. चांगल्या बुद्धिमत्तेचा वापर करणारे आहात. आपली एखादी गोष्ट कशी करून घ्यायची हे तुम्हाला बरोबर माहिती पडते. बरोबर. एकदम राजेशाही आहात, इमोशनल आहात, आणि अभ्यासात तुम्हाला आवड आहे, नवीन नवीन शिकण्याची, आणि फिरायला पण तुम्हाला आवडते. बरोबर, अगदी बरोबर. बरोबर. हो. ठीक आहे. आता मंडलिक मॅडम, तुम्ही सांगा तुमच्या मुलाचं. सुमित म्हणले. 1 मिनिट. हा आपण शेवटचा घेऊया. हा.
मीठ मंडलिक. MIT. MIT. MI आहे, डबल ई नाही. सुमित. हो, नाही आहे. ओके, सॉरी. MIT सुमित मंडलिक. एक मिनिट परत लिहितो मी. सुमित, सॉरी मी परत तीच करतो. सुमित मंडलिक. बघा स्पेलिंग बरोबर आहे का? हो, बरोबर. सुमित मंडलिक. हा, आता तुम्हीच मला सांगायचं एज ची व्हॅल्यू काय? पटापट सांगायचंय. S1, U3, M4, I9, T2. I9, T2. दोन. ओके. हम्म. त्यानंतर एम ची व्हॅल्यू M4, सांगा. 4. M4, एक. N, हा, N5, 5. D4, एक. L, एल ची सांगा. A, थांबा मी जरा A नाही Alignment. लिहायचं त्यात. हा, नाही लिहायचंय. ठीक आहे, नाही. काढून टाकूया. ओके. हम्म. एल ची सांगा. 4. 4. आय ची एक मिनिट. आयची 9. 9. सर एल ची 3 आहे ना? सॉरी, L ची 3 आहे. ओके, L ची 3 आहे. 3. 4 ठीक आहे. नाही. 3 आहे आणि 9 आहे आणि के ची 2. एक मधला एक कट करा सर. तो D. काढला ना? कुठला? नाही, एक काढा. एक अंक हा, नंबर काढा. ओके एक. ओके ओके ओके. आपण एक काढला, हे काढलं त्याचं एक. हम्म. ठीक आहे. आता तुम्ही त्याच्या नावाची टोटल किती येते सगळ्या 19. नावाची ते मला सांगा. 1 ने 3 19. 4. थांबा, 1 ने 3 4, 4 ने 4 8, 8 ने 9 17 ने 19. ओके. आणि पूर्ण नावाची सांगा. 19 ने 4 पूर्ण 23, नावाची 24, 29, 28. 33, 36, 36 ने 9 45, 47. किती येते? 47. बरोबर आहे काय मला सांगा. हा, 47. 2. त्यानंतर इथे तुमची 19 आली ना. 4 ने 4 8, हा. 8 10 19. ओके. आणि 1. इथे किती येणार? 10 येणार. बरोबर. 1. हा. ठीक आहे. एवढं सगळं त्याचं नाव झालेलं आहे. डेट ऑफ बर्थ सांगा. डेट ऑफ बर्थ 14. 13. 13चे 13. 4 येणार. 13 पूर्ण काय? पूर्ण डेट ऑफ बर्थ 13 1 97. 13 1 1997. 97. आपण आता इथे बघा, हे त्यांच्या मुलाचं आहे डिटेल. ठीक आहे. आता तुम्ही सगळ्यांनी हे सोडवायचंय. काय काय येते ते मला सांगायचंय. सर, याच्यात तुम्ही मंथ आणि इयर पण घेतलंय ना? हा, ते मी असंच घेतलेलं आहे. काय टेन्शन घेऊ नका. आपण याला ओके. तारीखच घ्यायची. बर्थ डेटचा 4 येणार. ओके. नेम नंबर Birth date. 1 येणार. ओके. आता हा. एक मिनिट. पहिलं 1 लिहितो मी. 1चा आन्सर काय? 4. 4. ओके. 2चा दोन. आन्सर काय आहे? नेम नंबर किती येतोय? 1. 1. ओके. त्यानंतर हॅबिट नंबर 2. एक मिनिट जरा एक मिनिट. ओके. हॅबिट नंबर 1 आला. त्यानंतर 3चं काय आन्सर आहे? हॅबिट नंबर 2 आला. नेम नंबर 1 आला. 3 नंबरचं एक 2 येणार. हा, 2 येणार. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबरचं काय? अल्फाबेट नेम फर्स्ट. हा, पहिला सुमितचा चा एस आहे. 1. हा, एसचा 1 आला. 1. 1 आला. त्यानंतर अल्फाबेट 5वा ओवल 3. 3 आहे. तुला काय यू येणार ना? यू म्हणजे 3. यू आला ना. हा. पहिला यू येते सुमित. हा, बरोबर. यू हा. 3. बघा तुमचा 4 1 2 1 3 आहे. ओके. तसा हुशार आहे तो.
एकदम राजाशाही हम्म. पद्धतीत राहणार आहे. ओके, हो एवढा तो इमोशनल पण आहे, हुशार पण आहे. ओके, फक्त हो थोडासा स्ट्रगल असणार त्याच्या लाईफमध्ये. 4 आले ना सुरुवातीचे हा काही 4 आहे. 4 आल्यामुळे थोडंसं त्याला स्ट्रगल लाईफमध्ये राहील. ओके, हम्म. पण त्याने बिंदास राहायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. तसं त्याचं आयुष्य हे चांगलं आहे. ओके, एक नाही जास्त. हम्म. चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे आपण हे मायनर नंबर कसे काढायचे हे आज शिकलेलो आहे. त्याच्यावरनं प्रेडिक्शन कसं करायचं हा तो पुढचा भाग आहे. पण ठीक आहे, आता उद्या आपण काय करणार आहोत, मेजर नंबरचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते पाहणार आहोत. पिनाकल नंबर, चॅलेंज नंबर असे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये, ते पण पाहणार आहोत. ठीक आहे, तर कोणाला काही समजलं नसेल तर तुम्ही उद्या मला पुन्हा विचारू शकता. ओके, उद्या तुम्ही विचारा, मी तुमचं ते क्लिअर करेन. ठीक आहे, हो सर. तर सगळ्यांनी लिहून घेतलंय. हो सर. हो तर आता तुमचं काम काय, प्रॅक्टिस. ओके, बघा कुठलंही शास्त्र असून दे, तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट केव्हा बनणार, ज्यावेळी तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, त्याचा पाठपुरावा करा. ओके, आता तुमच्यामध्ये जर आवड असेल, तुम्हाला ते शिकून घेण्याची जिद्द असेल, तर तुम्ही काय करा, आत्ता या क्षणापासून प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. ओके, मग तुम्हाला ते अंगवळणी जाईल, सोपं जाईल, काही कठीण नाहीये. ठीक आहे, तर आज आपण मायनर नंबर पर्यंत पाहिलेलं आहे. उद्या आपण मेजर नंबर पाहू, त्याच्यात थोडासा वेळ जास्त जाईल, कॅल्क्युलेशन थोडीशी जास्त असतं. ठीक आहे, आणि मग आपला पुढचा प्रवास आपण काय आहे, कसं आहे ते समजून घेऊ. तर आता मी आपलं हे सत्र इथे थांबवतोय. सगळ्यांना आजचे जे आपलं सत्र होतं ते आवडलं आहे का? हो सर. सर मी माझ्या नंबरचं केलंय, तर नुसतं सांगून बघू का तुम्हाला? हा, सांगा ना, काही नका. हा, बर्थडेचा नंबर माझा 6 आहे. त्यानंतर नेम नंबर माझा 32, अनुराधा म्हणल्यावरती 32 येते आणि त्याची बेरीज येते 5. त्यानंतर हॅबिट नंबर अनुराधा आखाडे, त्यामुळे त्याची टोटल ह्याची बेरीज 53 येते आणि त्याच्याबरोबर त्याचं एकेरी म्हटलं तर 8 आकडा येतोय आणि फर्स्ट अल्फाबेट नेम ए येतोय, त्यामुळे 1 आकडा येतोय आणि फर्स्ट म्हणजे त्याचा जो उच्चार आहे तो एच येतोय, त्यामुळे अ येतोय, नाही, त्यामुळे वाव. तिथं एकच येतोय, तर मग बरोबर आहे. वा, ओके, एक बरोबर. हा. आता जे याच्यामध्ये 6, एक 5, 8. हा हा 1, 8 हा. फक्त. आता इथे एक लक्षात घ्या की महिलांचं काय होते, लग्नानंतर नाव बदलते, तर त्यांनी जे बदललेलं नाव आहे, हा सरनेम असेल, काही हा लोक आपलं स्वतःचं नाव नाही बदलत पण सरनेम बदलतात, तर ते बदललेलं नाव घ्यायचं. ओके, आता आम्ही बऱ्याच ठिकाणी हो, जातो, बदललेलंच काही घेतलंय. नाही नाही, सांगतोय तुम्हाला नाही, सगळ्यांना सांगतोय की हा बऱ्याच ठिकाणी जातो, बऱ्याचशा महिला आपलं माहेरचं नाव सांगतात. ओके, हा ते माहेरचं नाव कधीच तुम्हाला फलित होत नाही. एकदा लग्न झालं तुमचं कुळ बदलते, माहिती आहे ना, आपण दुसऱ्या कुळामध्ये जातो. हो हा, तर त्यामुळे ते जे काय शेवटचं नाव असते ते आपल्या पितरांपासून किंवा आपल्या पूर्वजांपासून, त्यांच्या पतीच्या घरी गेलं तर त्यांच्या पूर्वजांपासून ते मिळालेलं असते. त्यामुळे ते लावणं अपरिहार्य आहे. तुम्ही आधी ट्रेंड निघालाय की माहेरचं नाव आणि सासरचं नाव असं जोडून लावतात, दॅट इज रॉंग. ओके, तुम्हाला नवऱ्याचंच नाव सरनेम म्हणून लावायचं आहे. काही लोक तर समजा सावंत पूर्वाश्रमीचं नाव होतं, आडनाव, आता इथे राणी झालंय तर सावंत राणी. नो, इट इज रॉंग. पण काही ओके, काही सर काही काही नावं बदलतच नाहीत, मग त्यांचं काय म्हणायचं मग? म्हणजे नाव म्हणजे सुरुवातीचं नाव राहून दे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही नाही, नाही, पूर्णच सरनेमचं. बदलतच नाहीत. आता माझ्याच मुलीच्या बाबतीमध्ये तिने नाव आडनाव काहीच बदललेलं नाहीये आणि तिच्या म्हणजे मिस्टरांनी पण तिला काही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, मग त्याच्या वेळेस पण काय म्हणायचं मग? ते प्रॉब्लेम होणार, त्यांच्या रिलेशनशिप मध्ये पण बरेच वेळा प्रॉब्लेम होतात. समजून, ओके, सपोर्ट नाही मिळत त्यांना, त्यांच्या तिकडच्या देवतांचा म्हणा. समजलं ना? कोण सांगते, कोणी सांगितलंय आता तिच्या हे? सासूबाईंनी पण नाही बदललेलं सर.
पण ते तिच्या चुकीचं आहे. सासूबाईंचं पण माहेरचंच आडनाव आहे सगळं. हा, ते चुकीचं आहे, कारण की आपण ओरा स्कॅनरने ज्यावेळी चेक करतो ना त्यावेळी समजते आपली आयडेंटिटी बदललेली असते, पण आपण जुन्याच विश्वास रमतो. समजलं ना? आता तुम्हाला समजेल नेम किती महत्वाचं असते ओके जीवनामध्ये. तर आता आपण काय करूया, आपल्या इथे सत्र संपूया आणि उद्या पुन्हा पुढच्या प्रवासासाठी भेटूया. उद्या आपलं 3रं सत्र असेल. ठीक आहे, संध्याकाळी 7 वाजता. सगळ्यांनी वेळेत धन्यवाद धन्यवाद सर. राहा. ओके, सगळ्यांना सर, धन्यवाद. रात्री गुड नाईट. धन्यवाद बच्ची. गुड नाईट. शुभरात्री. धन्यवाद